मंडळी, लहान मुलंही मागून खातील अशी ही भरलेली कारली मी आज बनवलेली आहेत. छान अशी रेसिपी आहे, आवडेल तुम्हाला. आणि मी ही रेसिपी कशी बनवली त्यासाठी तुम्ही माझा व्हिडिओ न स्किप करता पूर्ण पहा. चला मग आपण या रेसिपीसाठी काय काय साहित्य घेतलेलं आहे ते पाहूया. आणि जी पद्धत मी दाखवणार आहे त्या पद्धतीने तुम्ही कारलं बनवलं भरलेलं तर बिलकुल कडू होत नाही. तर मी घेतलेली आहे जवळजवळ अर्धा किलो कारली आणि स्वच्छ धुवून घेतलेले, बी काढून घेतलेले आणि मधली बी काढून आणि स्वच्छ धुवून आणि छोट्या आकाराची कारली आहेत ते आणि साफ करून घेतलेली आहे. आणि भरपूर पाण्यामध्ये का धुवायची, कारण कारल्याला सुद्धा हल्ली रंग लावतात आणि हे काटे जे असतात ह्या काट्यामध्ये पण अळकीड असते, ती नक्की पाहायची, नाहीतर ती दिसत नाही कारण ती हिरव्या रंगाची असते. आणि स्वच्छ धुवून आणि त्याला मी मीठ लावून घेतलेलं आहे. मीठ लावून जवळजवळ 20 मिनटंही ठेवलेली आहेत. बघा असं मिठाचं पाणी निघतं आणि हे पाणी आता आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि पुन्हा कारलं आपल्याला स्वच्छ धुवून घेतलं आहे. आणि अजून काय काय साहित्य घेतलेलं आहे ते आपण पाहूया. मोठे 2 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत. एकदम बारीक चिरायचे. जर तुमच्याकडे चॉपर असेल तर चॉपरच्या सहाय्याने ते बारीक चिरून घ्यायचे. आणि अजून काय काय घेतलेलं आहे ते पाहूया. ओल्या नारळाचा चव घेतलेला आहे 2 चमचे. ऑप्शनल आहे, असेल तर घाला, नाहीतर गरजेचा नाही आहे. नारळ नसेल तरी चालून जाईल, पण दाण्याची कूट ही आवश्यकता आहे. तर दाण्याची कूट मी घेतलेली आहे 4 चमचे, म्हणजे जवळजवळ 1 वाटी, छोटी वाटी इतकं मी दाण्याची कूट घेतली आहे आणि ती बारीक करून घ्यायची आहे. बेसन घेतलेलं आहे मोठे 2 चमचे. बेसनने छान असं बाइंडिंग येतं. आपण जे मिश्रण बनवणार त्याला चिकटपणा छान येतो, तर त्यामुळे बेसन अवश्य घालायचं. लाल तिखट 1 चमचा, हळद पाव चमचा, कोथिंबीर घेतलेली आहे खूप सारी, धने जिरे पूड 1 चमचा घेतलेला आहे. कोकमाचा आगळ मी घेतलेला आहे 1 चमचा एवढं. कोकमाचं आगळ घातल्याने काय होतं तर कारलं हे कारल्याने पित्त होतं, तर कोकमाचं आगळ घातलं तर कोकम हे पित्तनाशक असल्यामुळे कारलंने पित्त होत नाही. आणि त्याच्या सोबतीला आपण गूळ घालायचं, म्हणजे गूळ ही पित्तनाशक आहे. कोकम आणि कारल्यामध्ये गूळ घातल्यानंतर बिलकुल कारलं खाल्ल्यानंतर पित्त होत नाही. आणि घेतलेला आहे गरम मसाला 1 चमचा, किसलेलं आलं आणि हिंग घेतलेलं आहे पाव चमचा, किसलेलं आलं 1 चमचा, मीठ आणि धने जिरे पूड घेतलेले आहे, ते मी आधी सांगितलंच आहे. इतकं साहित्य ह्यासाठी लागणार. आता आपल्याला काय करायचं आहे तर कारलं हे थोडंसं स्टीम द्यायची आहे. एक 5-7 मिनटं एवढं ह्याला स्टीम देऊन घ्यायची आहे. तर कारल्याला कशा पद्धतीने स्टीम द्यायची आहे ते आपण पाहूया. एक कढई घ्यायची आहे, त्याच्या खाली स्टँड ठेवायचं आहे. स्टँडवर एक जाळी ठेवायची आहे आणि जाळीवर आपल्याला ते कारलं घालून घ्यायचं आहे आणि मध्यम टू लो आचेवर आपल्याला स्टीम द्यायचे. आणि थोडेसे 2 चमचे पाणी घालायचे आहे खाली, जास्त पाणी घालायचं नाही आहे. आणि आता ह्याला मस्त स्टीम वाफ येईपर्यंत आता ह्यावर आपल्याला ही स्टीम देऊन घ्यायची. जेव्हा 5-7 मिनटं वाफ आली की आपल्याला समजते की हे कारल्याचा रंग पण बदललेला आहे, असं समजलं की समजायचं की कारली आपली वाफवून झालेली आहे. आणि आपल्याला खूप शिजवायची नाही, आपल्याला ती कडकच काढून घ्यायची आहे, त्याला आपल्याला फोडून नाही घ्यायची, कारण आपल्याला ती अख्खी पाहिजेत. तर आता कारलं स्टीम होते तोपर्यंत आपण मिश्रण बनवून घेऊया. तर कांदा ज्या पातेल्यामध्ये घेतलेला आहे, बाउलमध्ये घेतलेला आहे, त्याच बाउलमध्ये आपण सगळं साहित्य एकत्र करून घेऊया. आता दाण्याची कूट घालून घ्यायची. दाण्याची कूट घातल्यानंतर ओल्या नारळाचा चव, बेसन, कोथिंबीर खूप सारी, लाल तिखट आणि हळद, घरगुती मसाला कुठलाही, धने जिरे पूड, गरम मसाला, आलं, गूळ, हिंग, मीठ आणि कोकमचं आगळ घालायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. मिक्स असं करायचं की भरपूर सालं पाणी सुटलं पाहिजे कांद्याचं. आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, माझ्या चॅनल सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि वर बेल आयकन दिलेलं आहे तेही दाबायला विसरू नका. व्हिडिओ पाहतात पण लाईक बिलकुल करत नाही, तसं करू नका. 1 लाईक गरजेचं आहे आणि खूप महत्त्वाचं आहे. आता व्यवस्थित पाणी सुटेपर्यंत हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं. ह्या मिश्रणाला ओलावा आला पाहिजे, चिकटपणा आला पाहिजे, तर व्यवस्थित आपल्याला ते कारल्यामध्ये भरलं आणि भरल्यानंतर ते सुटलं जात नाही. त्यामुळे अगदी व्यवस्थित ओलावा येईपर्यंत आपल्याला हे मिश्रण मिक्स करत राहायचं आहे. बघा अशा पद्धतीने चमच्याच्या सहाय्याने बघा मस्त असं आता हे मिश्रण ओलं झालेलं आहे आणि छान असा चिकटपणा आलेला आहे, बाइंडिंग पण छान आलेलं आहे. आता आपल्याला हे कारल्यामध्ये भरून घ्यायचं आहे. आता आपण पाहूया कारली आपली झालेली आहेत का आणि मग आपण हे कारल्यामध्ये भरायचं. तर बघा
कारल्याच्या झाकणावर मस्त स्टीम आलेली आहे, म्हणजे आपली ही कारली झालेली आहे. आणि बघा कारल्याचा रंग बदललेला आहे, पण कारली आपण ही कडकच ठेवलेली आहे, कारण आपण तळाला अगदी 2 चमचे पाणी घातला होता, जास्त पाणी नाही घातलं. आपल्याला ही शिजवायची नाही होती, म्हणून छान अशी ही आखी राहतील अशी ही कारली आपण वाफवून घेतलेली आहे. असं केल्याने काय होतं, कारली बिलकुल कडू लागत नाही. आणि बघा छान अशी आता ही कारली झालेली आहेत वाफवून. आता ह्यामध्ये आपल्याला हे मिश्रण घालून घ्यायचं आहे. मिश्रण अगदी व्यवस्थित घालायचं आहे बघा. आणि ओलावा बघा छान आलेला आहे, चिकटपणा छान आलेला आहे. असा चिकटपणा आला तर आपलं हे मधलं भरलेलं सारण बाहेर पडत नाही आणि छान पद्धतीने मस्त असं हे कारल्याचे जे भरलेली कारली आहे ती बनली जातात. आता ह्या अशा पद्धतीने मी सगळी कारली भरून घेते बघा. छान अशी सुंदर अशी, आणि रंग पण बघा किती सुरेख आलेला आहे मिश्रणाला. आणि आपण ही भरल्यानंतर आणि फ्राय केल्यानंतर सुद्धा मस्त रंग येणार. आणि जेव्हा आपण तळणार आहोत, ती शॅलो फ्राय करणार आहोत, तेव्हा पण एक पद्धत वेगळी आहे. त्या पद्धतीने आपण करायचे, कशा पद्धतीने ते आपण तुम्ही पुढे पाहूया. बघा छान अशी सगळी कारली भरून झालेली आणि रंग बघा किती सुरेख आलेला आहे. आता आपल्याला ही सगळी कारली शॅलो फ्राय करून घ्यायची. तर आपल्याला पहिलं काय ठेवायचं आहे, पॅनमध्ये आपल्याला एक पळी एवढं तेल घालायचं. डीप फ्राय नाही करायची, शॅलो फ्राय करायचं आहे. पळीभर तेल घालायचं आणि मध्यम टू तेल गरम करून घ्यायचं आधी, आणि मध्यम टू लो आचेवर ही कारली तेलामध्ये सोडून घ्यायची अशा. आणि कारली सोडताना पाठची बाजू, जी आपली काट्याची बाजू असते ना, ती खाली घ्यायची आणि मग वरची बाजू शिजवायची आहे. कारण काटे जर पलटी आधीच ठेवली तर मधलं सारण बाहेर पडलं जाईल भरलेलं, म्हणून आपण ही खालच्या बाजूनेच पहिली ठेवायची. आता व्यवस्थित ही आपल्याला तळून घ्यायची आहेत. आपल्याला ह्यावर झाकण ठेवायचं आणि आपल्याला मध्ये मध्ये उघडून बघायचं आहे की वरचं जे सारण आहे ना, ते हात लावून बघायचं की कडक आहे का. कडक झालं तर समजायचं की आपलं हे वरचं सारण शिजलेलं आहे. अशा पद्धतीने आपल्याला हे सगळं सारण बनवून शिजवून घ्यायचं आहे. आता ह्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि 2-3 मिनटं असं आपल्याला झाकून ठेवायचं आहे. आणि पुन्हा आपण उघडून पाहायचं आणि उघडल्यानंतर आपण बघायचं हात लावून झालेलं आहे का. आणि जर झालं नसेल, नरमच असेल, तर पुन्हा मग झाकण ठेवायचं आणि पुन्हा शिजवून घ्यायचं. आता हे थोडं नरम आहे, आता पुन्हा ह्यावर आपण झाकण ठेवूया. आणि जोपर्यंत खालची बाजू होत नाही तोपर्यंत पलटी करायची नाही. आपल्याला 2च वेळा ती बाजू पलटी करायची. एकदा खालची बाजू पूर्ण करून घ्यायची, नंतर वरची बाजू. आता बघा हे भरलेलं सारण हे आता मस्त कडक झालेलं आहे, म्हणजे आपलं हे सारण एक बाजूचं शिजलेली आहे आणि वरचं सारण पण कडक झालेलं. आता आपल्याला हे पलटी करून घ्यायचं आहे आणि पलटी करून त्याच पद्धतीने झाकण ठेवून पुन्हा आपल्याला ही दुसरी बाजू पण तळून घ्यायची आहे, म्हणजे शिजवून घ्यायची आहे. अशा पद्धतीने दोन्ही बाजू 2च वेळा अशा पलटी करायच्या आहेत. आणि ह्याला तेल पण खूप कमी लागतं. जरी एक पळी घातलेलं असते ना तेल, तरी ते तेल बरंचसं तव्यामध्ये उरलं जातं आणि जेवढं लागतं तेवढंच ते तेल त्यामध्ये शोषलं जातं आणि दुसरं तसंच राहतं बघा. आता ह्यावर झाकण ठेवायचं आणि ही दुसरी बाजू पण अशाच पद्धतीने मस्त तळून घ्यायची आहे बघा. आणि छान अशी आपली ही भरलेली कारली मस्त तळून झालेली आहेत बघा. आणि रंग पण सुरेख आलेला आहे आणि कडकपणा पण छान आलेला आहे. वरचं जे आपण सारण भरलेलं ते बिलकुल कुठेच हल्लं पण नाही. अशा पद्धतीने हे छान अशी आपली लहान मुलं पण आवडीने मागून खातील अशी आपली भरलेली कारली आपली तयार झालेली आहे. रेसिपी कशी झाली ते मला कमेंट्स करून सांगा. तुम्ही नक्की ही रेसिपी बनवून बघा, आवडेल तुम्हाला. आणि मला बनवल्यानंतर कमेंट्स करा, सांगा की आम्ही बनवली आणि छान झाली असं. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.